नमस्कार शिक्षक मित्रांनो, मी सचिन आपलं स्वागत करतो सचिन गायकवाड तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा याबाबत आपण मागील 2 व्हिडिओमध्ये या स्क्वॅप ॲपची जी लॉग इन प्रक्रिया आहे ही पाहिली आणि त्या लॉग इन प्रक्रियेमध्ये जे आपल्याला प्रॉब्लेम्स किंवा अडचणी येतात त्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी आपल्याला पासवर्ड प्राप्त होत नाही यासाठी UDISमध्ये आपण नोंदवलेला पासवर्ड किंवा UDISमध्ये आपण नोंदवलेला ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी असे आपण 2 व्हिडिओ पाहिले आणि त्यानंतर आपल्याला तो पासवर्ड प्राप्त होऊन आपण स्क्वॅप नावाच्या ॲपमध्ये लॉग इन केलेलं आहे आणि हे लॉग इन केल्यानंतर आपणाला हे जे स्क्वॅप आहे, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा यासाठी आपल्याला काही स्क्वॅप अंतर्गत महत्त्वाच्या संकल्पना जाणून घेणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या संकल्पना जाणून घेऊन मानक 1 ते मानक क्रमांक 25 पर्यंतचे आवश्यक पुरावे कोणते असणार आहेत याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना एक नम्र विनंती आहे, आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. सर्वप्रथम आपण जे महत्त्वाचे जे मानकं आहेत याबाबत आपण सविस्तर काही माहिती पाहूयात. या शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखड्यामध्ये एकूण 6 क्षेत्र आहेत, ज्यामध्ये प्रत्येक क्षेत्राची काही उपक्षेत्र देण्यात आलेली आहेत आणि या उपक्षेत्रानुसार काही मानके निश्चित करण्यात आलेली आहेत आणि आपल्याला या मानकनिहाय आपल्याला काम करायचं आहे. प्रत्येक मानकाच्या संदर्भात शाळेची स्थिती दर्शवणारं वर्णन विधान आपल्याला देण्यात आलेलं आहे. आता वर्णन विधान म्हणजे नेमकं काय? आता आपण या ठिकाणी स्क्रीनवर जर पाहत असाल तर जी 6 क्षेत्र या ठिकाणी दिलेली आहेत. उदाहरणार्थ 2 नंबरचं हे जे क्षेत्र आहे पायाभूत सुविधा. या पायाभूत सुविधेअंतर्गत अशी आणखी काही उपक्षेत्र दिलेली आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे मानके यामध्ये निश्चित केलेले आहेत. एका उपक्षेत्रामध्ये 5 ते 6 किंवा काही 1 किंवा 2 अशा प्रकारची मानके निश्चित करण्यात आलेली आहेत. आता या मानकांवरून एक 4 टप्प्यामध्ये त्याचं वर्णन विधान दिलेलं आहे. आता वर्णन विधान म्हणजे नेमकं काय? वर्णन विधान म्हणजे मानकांचे स्तरनिहाय केलेले स्पष्टीकरण होय. त्यापैकी कोणते वर्णन विधान आपल्या शाळेला लागू होते ते निवडणे म्हणजेच स्तर निवडणे होय. हा स्तर निवडल्यानंतर आपल्याला या स्तराशी संबंधित पुरावे सादर करायचे आहेत. मग आता पुरावे म्हणजे काय? तर वर्णन विधानाची वैधता प्रस्थापित करणारे दस्तऐवज किंवा विशिष्ट स्तरावरील स्थान निश्चितीच्या निर्णयाला आधार देण्यासाठी शाळेत उपलब्ध असणारे दस्तऐवज याला आपण पुरावे म्हणतो आणि हे पुरावे म्हणजे वर्णन विधानाची जी वस्तुस्थिती आहे ती असणार आहे. मित्रांनो, वर्णन विधान म्हणजेच 4 स्तर या पद्धतीने दिलेले आहेत. ज्या ठिकाणी आपण पाहतोय स्तर 1 हा प्रारंभिक असणार आहे, स्तर 2 हा प्रगतशील असणार आहे, स्तर 3 हा प्रगत स्तर असणार आहे आणि स्तर 4 हा प्रवीण स्तर असणार आहे. आता यामध्ये आपण जर पाहत असाल तर या ठिकाणी जर आपण स्तर क्रमांक 1 निवडला तर आपल्याला 1 गुण प्राप्त होतो. स्तर क्रमांक 2, 3 आणि 4 असे निवडले तर अनुक्रमे आपल्याला 2, 3, 4 असे गुण आपल्याला प्राप्त होणार आहे. याप्रमाणे स्तरनिहाय गुणांकन करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, स्कॅप अंतर्गत एकूण 128 मानकं दिलेली आहेत, परंतु ही सर्व मानके सर्वच शाळांना लागू होत नाही. उदाहरणार्थ व्यावसायिक शिक्षण या संदर्भातील मानक असेल तर विधान इयत्ता 1ली ते 5वीच्या शाळांना लागू होत नाही. वर्गस्तर निहाय, क्षेत्रनिहाय किती मानके आपल्याला शाळांना लागू होऊ शकतात याची मर्यादा या तक्त्यामध्ये आपल्याला दिलेली आहे. इयत्ता 6वी ते 8वीचे वर्ग असणाऱ्या वसतिगृह नसलेल्या शाळांना 114 विधाने व 456 गुण प्राप्त होऊ शकतात. या ठिकाणी आपण पाहत असाल तर. त्यानंतर या ठिकाणी एक आणखी चार्ट जो लागू नसणारे मानकं असणार आहेत त्याचा एक चार्ट आपल्या समोर आहे. याचा स्क्रीनशॉट काढा किंवा ही PDF आपल्याला दिली जाणार आहे. त्यासाठी WhatsApp ग्रुपची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे. परंतु त्या PDF मिळवण्यासाठी आपल्याला पहिलं चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. त्यानंतरच ही PDF आपणाला मिळणार आहे. आता
यामध्ये आपण पाहिलं तर आपल्याला जे मानकं सुरू होत आहेत 1 ते 25 मानके आणि त्यासाठी कोणती पुरावे आवश्यक असणार आहेत याबाबत आपण माहिती पाहूया. आता या ठिकाणी हे जे क्षेत्र आहे यामध्ये अभ्यासक्रम नियोजन यामध्ये 1.1 जे मानक क्रमांक 1 आहे ते मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडीत दस्तऐवज आणि संदर्भ साहित्याशी परिचित आहे. आता यामध्ये जो प्रारंभिक स्तर सांगितलेला आहे यामध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना NEP 2020, NCF व SCFच्या मुख्य शिफारशी व अध्ययन निष्पत्ती माहीत आहे. आता यावर आधारित आपल्याला जो काही पुरावा या ठिकाणी द्यायचा आहे, समजा आपण प्रारंभिक स्तरावर आपल्या शाळेचे निकष पूर्ण होत असतील, तर त्यासाठी काय पुरावा लागणार आहे? तर वर्गातील भिंतीवर लावलेल्या अध्ययन निष्पत्तीच्या सर्व वर्गाचे फोटो आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत. त्यानंतर प्रगतशील स्तर 2 मध्ये जर आपण शाळा आपलं निश्चित करणार असाल, आपला स्तर निश्चित करणार असाल, तर यासाठीचं जे मानक विधान आहे, शाळा NEP 2020, SCF आणि NCF वर शिक्षकांसाठी चर्चासत्र व उद्बोधन वर्गाचे आयोजन करते. यासाठी जे पुरावे लागणार आहेत, त्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक चर्चासत्र आयोजनाचे फोटो आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत. ज्या अर्थी आपण स्तर 2 निवडतो, त्या अर्थी आपला स्तर 1 हा पूर्ण झालेला असतो. म्हणून जर आपण स्तर क्रमांक 4 निवडला, तर आपले वरील 3ही स्तरातील बाबी पूर्ण असायला हव्यात. तरच आपण एक स्तरामध्ये तो स्तर निश्चित आपण करणार आहोत. स्तर क्रमांक 3 हा प्रगत स्तर असणार आहे. यामध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षक पाठ नियोजन तयार करताना NCF, SCF, NEP 2020च्या शिफारशी व अध्यापन निष्पत्ती विचारात घेतात. यासाठीचा जो पुरावा आहे तो म्हणजे पाठ नियोजन आणि टाचनवही या ठिकाणी प्रत्येक वर्गाची लागणार आहे. नमुन्यादाखल आपण काही पाठ नियोजन आणि टाचनवहीचे टाचनांचे काही फोटो आणि त्याचे PDF बनवून आपल्याला ती ड्राईव्हला अपलोड करायची आहे आणि ड्राईव्हची लिंक त्या ॲपमध्ये आपल्याला पेस्ट करायची आहे. आता हे कसं पेस्ट करायचं किंवा ड्राईव्हमध्ये कसे फोल्डर बनवायचे यासाठीचे ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. मोबाईल व्ह्यूद्वारे पण आपण व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे हे सर्व गोष्टी आपण ऑलरेडी YouTubeला अपलोड केलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता. यानंतर जे चौथा जो स्तर आहे तो म्हणजे प्रवीण स्तर. त्यामध्ये मानक विधान आहे NEP 2020 आणि NCF, SCF नुसार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या आणि विकासाच्या दृष्टीने त्याची परिणामकारकता पाहण्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षक अध्यापन पद्धतींशी संबंधित नियमित विश्लेषण करतात. आता यासाठी काय पुरावा लागणार आहे? अध्यापन विषयक मुख्याध्यापक, सूचना, शालेय मीटिंगचे फोटो, प्रोसिडिंगचे फोटो अशा पद्धतीनं आपल्याला हे सर्व वरील 4ही गोष्टी आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत. NCF, SCFचे जे पुरावे आहेत ते आपण जर ड्राईव्हची जी लिंक मी एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा जर आपण WhatsApp ग्रुप जॉईन केला, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्यासाठी. त्यानंतर आपणाला हे NCF, SCFचे जे पुरावे आहेत, या NCF, SCFचे सर्व पुरावे याच्या सर्व PDF आपल्याला ग्रुपच्या मदतीनं मिळून जातील. याची लिंक सुद्धा आपल्याला ड्राईव्हची जी लिंक आहे ती सुद्धा आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहे. परंतु त्यासाठी आपल्याला पहिलं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि त्यानंतर ग्रुप जॉईन करून घ्यायचं आहे. आता अशा प्रकारे आपण जे पहिलं मानक विधान आहे आणि त्यासाठी लागणारे जे पुरावे आहेत ते स्टेप बाय स्टेप पाहिले. यानंतर मानक क्रमांक 2 यासाठी वर्णन विधान याप्रमाणे दिलेलं आहे. नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्रावर आधारित एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्रीय योजना आहेत. यामध्ये मानक विधान 1 स्तर 1 साठी शाळेत एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम आणि अध्यापन नियोजन उपलब्ध आहे. यासाठीचा जो पुरावा आहे तो सर्व इयत्ता वर्गातील वार्षिक नियोजनाचे फोटो. आपण वर्गामध्ये जे वार्षिक नियोजन लावतो त्याचे फोटो आपल्याला घ्यायचे आहेत. त्याची सर्वांची एकत्रित PDF बनवावी लागेल आणि ती ड्राईव्हला अपलोड करून त्याची लिंक कॉपी पेस्ट करायची आहे. यानंतर स्तर 2 मध्ये विद्यार्थी आणि पालक यांच्यासोबत एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम आणि अध्यापन योजना याबद्दल चर्चा करण्यासाठी बैठकांचे आयोजन केले जाते. जर आपण ह्या स्तराची निश्चिती करणार असाल तर त्यासाठी आपल्याला जे पुरावे लागणार आहे ते पालक मेळावा, माता पालक, शिक्षक पालक, पालक भेट इत्यादीचे फोटो आपल्याला या ठिकाणी आवश्यक लागणार आहे. आणि मित्रांनो, ही PDF अतिशय महत्त्वाची या ठिकाणी अभ्यासपूर्ण आपण बनवलेली आहे, जेणेकरून आपल्याला मानक विधान काय असणार आहे आणि त्याखाली त्याचे पुरावे काय असणार आहे अशा स्वरूपात ही PDF आपल्याला उपलब्ध होणार आहे. त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि
ती PDF मिळवून घ्यायची आहे. आता मागील वर्षी आपण याच पद्धतीचा PDF चा डेटा शेअर केला, परंतु त्यामध्ये काही चेंजेस किंवा काही अपडेट आपण या ठिकाणी केलेले आहेत. त्यामुळे जुनी जी PDF आपण पाहत असाल तर आत्ताच्या PDF मध्ये आपण थोडेसे चेंजेस करून त्या ठिकाणी अपडेट बनवलेला आहे. यानंतरचा जो स्तर 3 आहे तो शिक्षक स्वतः नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा अवलंब करतात आणि विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार, कुतूहल आणि सर्जनशीलता, समस्या सोडवणे, सहयोग इत्यादी विकसित करण्यासाठी स्थानिक संदर्भ लक्षात घेऊन अनुकूल अशी अध्यापन पद्धती विकसित करतात. यासाठीचा जो पुरावा आहे तो परिसर भेट, क्षेत्र भेट, सहल, आनंददायी शनिवार उपक्रमांचे फोटो, तंत्रज्ञानावर आधारित फोटो, त्याचा तंत्रज्ञानाचा वापर करत असतानाचा फोटो, अशी एवढे फोटोंची एक PDF आपल्याला तयार करून अपलोड करायची आहे. त्यानंतर स्तर क्रमांक 4 साठी शिक्षक पालक सभांमध्ये अध्यापन नियोजनावर चर्चा केली जाते व त्याची अंमलबजावणी सर्व वर्गांमध्ये केली जाते. यासाठी स्तर क्रमांक 4 चा जो पुरावा आहे, शिक्षक पालक सभेचे अध्यापनाबाबत चर्चेचे प्रोसिडिंग आणि वरील सर्व बाबी आपल्याला या 4थ्या स्तरासाठी लागणार आहे, मानक क्रमांक 2 साठी. यानंतरचं जे मानक क्रमांक आहे ते 3 1.1.3 ज्यामध्ये शाळा सक्रियपणे आपल्या शिक्षकांसाठी नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्र अध्यापनात वापरण्याची क्षमता निर्माण करते. तसेच केंद्र परिषदांमध्ये इतर शाळांतील शिक्षकांनाही त्या पद्धती अध्यापनासाठी उपयोगात आणाव्यात असे सुचविते. यामध्ये स्तर 1 साठी जे मानक विधान आहे ते मुख्याध्यापक व शिक्षकांचे क्षमताधिष्ठित शिक्षणाचे व नाविन्यपूर्ण अध्यापनाचे प्रशिक्षण झाले आहे. यासाठी आपण जे CCE म्हणजेच सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचे जे आपले प्रशिक्षण झाले 5 दिवसांचे ते, त्यानंतर निष्ठा प्रशिक्षण प्रमाणपत्राचे फोटो सर्व शिक्षकांचे, त्यानंतर दीक्षा ॲपवरील ब्लेंडेड कोर्सेस जे केलेले असतील त्याचे फोटो, त्यानंतर आता लेटेस्ट आपण आयगॉट कर्मयोगीवरील जे सर्टिफिकेट मिळवलेले आहेत त्याचे सुद्धा फोटोंची PDF आपण करून या ठिकाणी पुरावा स्तर 1 मध्ये आपण दाखवू शकाल. मानक क्रमांक 3 साठीचा जो दुसरा नंबरचा पुरावा आहे त्यामध्ये पाठटाचन, घटक नियोजन व वार्षिक नियोजन लागणार आहे. मानक क्रमांक 3 मधील स्तर क्रमांक 3 साठीचा जो पुरावा आहे, अतिरिक्त तासिका ज्या नवोदयसाठी असणार आहे, शिष्यवृत्ती तासिका याचे आपण विद्यार्थ्यांचे फोटो, वर्गातील फोटो घ्यायचे आहेत. नवीन अध्यापन पद्धतीवर वापर करतानाचे आपल्याला फोटो घ्यायचे आहेत. नाविन्यपूर्ण जी अध्यापन पद्धती आपण वापर करणार आहोत त्या वापर करतानाचे जे फोटो त्याचे PDF आपल्याला या ठिकाणी या 3 स्तरासाठी पाठवायचा आहे. त्यानंतर स्तर क्रमांक 4 साठी नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्र आणि त्यांचे फायदे आणि अध्यापन पद्धती यावर केंद्र परिषदांमध्ये इतर शाळांसोबत परिसंवाद साधणारी सत्रे आयोजित केली जातात. यासाठी जो पुरावा आहे तो पाठटाचन असणार आहे, घटक नियोजन, वार्षिक नियोजन, नाविन्यपूर्ण उपक्रम व त्याचे फोटो मानक क्रमांक 3 साठी. यानंतर मानक क्रमांक 4 हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांसाठी लागू नाही. त्यामुळे आपण जे लागू नाही ही जी मानकं दिलेली आहेत ती सर्वप्रथम आपण ज्या ठिकाणी आपलं मानक लागू नाही, हे लागू नसणारी जितकी काही मानकं आहेत ती सर्व मानके आपण सगळ्यात पहिलं लागू नाही म्हणून तिला सेव्ह करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या कामाची टक्केवारी आपल्याला वाढलेली दिसेल. त्यानंतर मानक क्रमांक 5 साठी मानक वर्णन विधान आहे. 1.2.1 शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या विविध गरजा लक्षात येऊन विविध अध्यापन शिक्षण पद्धती शिक्षणशास्त्र अवलंबनास सक्षम बनविणे. आता यामध्ये स्तर 1 साठी शिक्षकांचे विविध अध्यापन पद्धतीविषयी प्रशिक्षण झालेले आहे. यासाठी जो स्तर 1 मध्ये जो पुरावा आहे तो आत्ताच सांगितल्याप्रमाणे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचे प्रशिक्षण, त्यानंतर निष्ठा प्रमाणपत्राचे फोटो सर्व शिक्षकांचे, दीक्षा ॲपवरील ब्लेंडेड कोर्सेस, त्यानंतर टॅग प्रशिक्षण असेल, इन्फोसिसचं ट्रेनिंग असेल, त्यानंतर आयगॉट कर्मयोगीवरील प्रमाणपत्र असतील ते आपल्याला स्तर क्रमांक 1 मध्ये आपण जोडायचे आहेत. त्यानंतर स्तर क्रमांक 2 साठी शिक्षक विविध गटाच्या गरजा लक्षात घेऊन एकात्मिक पाठ नियोजन करतात. यामध्ये पाठटाचन, घटक नियोजन, वार्षिक नियोजन आणि माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करतानाचे नमुना पाठाचे फोटो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर स्तर 3 शिक्षक त्यांच्या वर्गात विविध अध्यापन पद्धती जसे अनुभवात्मक शिक्षण पद्धती, कथाकथन, कला एकात्मिक आणि क्रीडा एकात्मिक शिक्षणाचा वापर करतात. यासाठी नवीन उपक्रम कृतीयुक्त अध्यापन परिसर भेट, त्यामध्ये केलेले अध्यापन आणि ICT वापर करतानाचे नमुन्यांचे फोटो या ठिकाणी लागणार आहे. स्तर क्रमांक 4 साठी मानक क्रमांक 5
समग्र प्रगती पत्रक लागणार आहे, विद्यार्थ्यांची संचिका, अध्ययन निष्पत्तीचा स्तर गुणतक्ते, FLN गुणमान तक्ते, चांगला शेरा, विविध स्पर्धांचे फोटो. अशाप्रमाणे आपल्याला मानक क्रमांक 5 साठी जो स्तर 4 निवडायचा असेल तर या सर्व गोष्टींची PDF आपल्याला किंवा याचे सगळे पुरावे एका फोल्डरमध्ये आपल्याला PDF स्वरूपात अपलोड करायचे आहे. त्यानंतर पुढील जे मानक विधान आहे 6 1.2.2 शाळा सर्व वर्गांसाठी निर्धारित केलेल्या क्षमता आणि अध्ययन निष्पत्तीचा अवलंब करीत आहे. या ठिकाणी स्तर क्रमांक 1, 2, 3 आणि 4 आपण स्क्रीनवर पाहत असाल. आता यामध्ये आपण जर प्रत्येक स्तर वाचन केला तर व्हिडिओ खूप लांब होईल. त्यामुळे मी फक्त आता मानक क्रमांक कितवा आणि त्याचे पुरावे कोणते असणार आहे याबाबत आपण डिस्कशन करूया. यामध्ये स्तर क्रमांक 1 जो असणार आहे मानक क्रमांक 6 साठी अध्ययन स्तर निष्पत्ती आणि त्याचे सर्व वर्गांचे गुणनोंद तक्ते. त्यानंतर स्तर 2 मध्ये जर आपण आपल्याला निवडणार असाल तर शिक्षक पाठटाचन, घटक नियोजन, वार्षिक नियोजन अशा पद्धतीचे PDF आपल्याला त्या फोल्डरमध्ये अपलोड करावे लागणार आहेत. त्यानंतर स्तर 3 साठीचे जे पुरावे आहेत ते शिक्षक पाठटाचन, घटक नियोजन, वार्षिक नियोजन, मुख्याध्यापक यांनी केलेले निरीक्षण नोंद किंवा लॉगबुक मधील जे फोटो काढून त्याची PDF आपल्याला अपलोड करायची आहे. स्तर 4 साठी विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला कृती कार्यक्रम जे अभ्यासामध्ये मागे असतील किंवा ज्यांना उपचारात्मक अध्यापनाची आवश्यकता असेल त्यांच्यासाठी एक कृती कार्यक्रम आपण जर तयार केला असेल तर प्रत्येक वर्गाचा कृती कार्यक्रमाचा आराखडा त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचा आहे. यानंतर पुढील मानक क्रमांक 7 यासाठी मानक वर्णन विधान आहे 1.2.3 शाळा अध्ययन अध्यापन अनुभूतींची गुणवत्ता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करते. यामध्ये स्तर 1 साठीचा जो पुरावा आहे तंत्रज्ञान वापराचे वेळापत्रक, प्रत्यक्ष वापर करतानाचा एक फोटो आपल्याला किंवा अनेक फोटो आपण या ठिकाणी PDF स्वरूपात अपलोड करायचे आहेत. त्यानंतर स्मार्ट क्लासरूम सर्व बाजूचे फोटो, PDF वेळापत्रक लागणार आहे. अध्यापन करतानाचे फोटो स्तर 2 साठी लागणार आहेत. मानक क्रमांक 7 जर स्तर 3 आपण निवडणार असाल तर विद्यार्थ्यांनी केलेले पझल्स, असाइनमेंट्स, माइंड मॅप, विद्यार्थी हाताळणी करतानाचा फोटो, विद्यार्थी कॉम्प्युटर वापर करतानाचा फोटो या बाबतीत जर स्तर 3 निवडणार असाल तर इतके सगळे पुरावे आपल्याला लागणार आहेत. स्तर 4 जर आपण निवडणार असाल तर विद्यार्थ्यांनी स्वतः तयार तंत्रज्ञान वापर करतानाचा फोटो, पझल, असाइनमेंट, माइंड मॅप, व्हिडिओ किंवा विद्यार्थी स्वतः हाताळणी करतानाचा फोटो, चित्रपट शोधतानाचा एक फोटो आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि या सर्व पुराव्यांची PDF किंवा स्वतंत्र PDF एका फोल्डरमध्ये आपण टाकून तो फोल्डरची लिंक आपल्याला त्या ठिकाणी पेस्ट करायची आहे. यानंतर मानक विधान 8 1.2.4 शाळेत संस्थात्मक सहाध्यायी अध्ययन अध्यापनाचा अवलंब केला जातो. स्तर क्रमांक 1 साठीचा जो पुरावा आहे तो सहाध्यायी कृती कार्य दर्शविणारे वार्षिक नियोजन, मूल्यमापन पद्धती व तंत्र याची यादी, स्तर 2 साठी सहाध्यायी नमुना पाठटाचन, स्तर 3 साठी समग्र विकास प्रगती पत्रक नमुना, मूल्यमापन नोंदवहीचा पुरावा, स्तर 4 साठी सहाध्यायी मूल्यांकन दर्शवणारी समग्र प्रगती पत्रक नमुना. मानक क्रमांक 8 साठी जर आपण जो स्तर निवडणार असाल तर त्यासाठी एवढे पुरावे आवश्यक असणार आहे. मानक क्रमांक 9 वर्णन विधान 1.2.5 शाळेने पर्यावरणपूरक वृत्ती व जीवनशैली यांचा अवलंब करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी स्तर क्रमांक 1 चा जो पुरावा आहे तो पर्यावरण जनजागृती करण्याकरिता आयोजित केलेले कार्यक्रम ज्यामध्ये प्रश्नमंजुषा, वादविवाद स्पर्धा, भाषण, भूमिका, पथनाट्य फोटो किंवा इको क्लब वरील कॅलेंडर किंवा उपक्रम आपण यापूर्वी इको क्लब बाबत व्हिडिओ केलेले आहेत. त्यामध्ये आपण जे काही उपक्रम घेतलेले आहेत त्या उपक्रमाचे स्क्रीनशॉटचे फोटो आपण त्या ठिकाणी घेऊ शकता. स्तर 2 मध्ये इको क्लब स्थापना अहवालाचे फोटो तसेच इको क्लब संख्या दर्शवणाऱ्या विद्यार्थ्यांचे फोटो, इको क्लब पोर्टल वरील स्क्रीनशॉट आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. स्तर क्रमांक 3 साठी पर्यावरण विषयक विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या कार्यशाळेचा फोटो, अहवाल लेखन फोटो. स्तर क्रमांक 4 जलसंधारण किंवा मृदा संवर्धनाचे फोटो, कचरा व्यवस्थापन उपक्रम यादीचा फोटो मानक क्रमांक 9 साठी. यानंतर मानक क्रमांक 10, 11, 12, 13, 14,
15 आणि 16 हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांसाठी लागू नाही. त्यामुळे हे मानक क्रमांक आपण लागू नाही म्हणून भरून सेव्ह करायचे आहे. यानंतर मानक क्रमांक 17 1.4.1 विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, खेळ आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आजीवन सवय आणि संस्कृती रुजवण्यासाठी शाळेचे धोरण आहे. यामध्ये मानक विधान स्तर 1 साठी मैदानावर विद्यार्थ्यांनी विविध मैदानी किंवा बैठे खेळ खेळतानाचे तसेच योगा करतानाचे फोटो किंवा क्रीडा नियोजनाचे फोटो, त्यानंतर क्रीडा साहित्य नोंद वहीचे फोटो, आरोग्य तपासणी करतानाचे नोंदींचे फोटो. स्तर 2 साठी पुरावा मैदानाचा फोटो लागणार आहे. मैदानी खेळ व बैठे खेळ यांचा फोटो, योगा डे चे फोटो, आरोग्य तपासणी करतानाचे फोटो, क्रीडा स्पर्धा सहभाग व यश याबाबतचे फोटो, संतुलित आहारमध्ये स्थानिक अन्नधान्य वापरत असणाऱ्यांचे फोटो या ठिकाणी आपल्याला लागणार आहेत. हे सर्व एकत्रित फोटो किंवा याचे स्वतंत्र PDF बनवून एका फोल्डरमध्ये आपल्याला टाकायचे आहेत, हे ध्यानात घ्या. स्तर 3 साठी क्रीडा नियोजन फोटो, क्रीडा तासिका वेळापत्रक सर्व वर्गाचे फोटो. स्तर 4 साठी क्रीडा उपक्रम यादीचा फोटो, शारीरिक शिक्षण खेळ घेताना मैदानावरील फोटो, फिट इंडिया खेलो इंडिया या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतल्याचा फोटो, आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे जरी आपण फोटो घेतलेले असतील तर त्याचे सुद्धा PDF या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. त्यानंतर मानक क्रमांक 18 1.4.2 शाळेतील सर्व मुलांची वार्षिक आरोग्य तपासणी केली जाते. यामध्ये स्तर 1 साठी आरोग्य तपासणी करतानाचा फोटो आणि आरोग्य तपासणी कार्डचा फोटो यापैकी या दोन्हींची PDF आपल्याला बनवायची आहे. स्तर 2 साठी आरोग्य तपासणी करतानाचा फोटो, लसीकरणाचा फोटो किंवा दिन साजरा करतानाचा फोटो, स्वच्छतेविषयक फोटो किंवा हात धुवा दिनाचा फोटो अशा पद्धतीचे पुरावे आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. स्तर 3 साठी आरोग्य तपासणी करतानाचा फोटो, आरोग्य कार्ड तपासणीचा फोटो असे 3ही फोटो या ठिकाणी लागणार आहे. स्तर 4 साठी पुरावा आरोग्य तपासणी पत्रकातील माहिती, पालक सभेमध्ये सांगतानाचा फोटो, आरोग्य तपासणी कार्ड फोटो, पालक सभेमध्ये आरोग्यविषयक माहिती सांगतानाचा फोटो. यानंतर मानक क्रमांक 19 1.4.3 शाळेतील सर्व मुलांची तपासणी प्रशस्त ॲपवर केली जाते. हे अपंगत्व तपासण्यासाठी NCERT न विकसित केलेले आहे. आता प्रशस्त ॲपवर नोंदणी कशी करायची आणि प्रशस्त ॲपवर दिव्यांग विद्यार्थ्यांचं स्क्रीनिंग आणि त्यांची पुढील बाबी कशा पद्धतीनं करायच्या याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी केलेला आहे. त्यामुळे ज्यांचं कोणाचं प्रशस्त ॲपचं ट्रेनिंग किंवा त्याचं लॉग इन झालं नसेल तर तो व्हिडिओ पाहून त्या ठिकाणी या दिव्यांग विद्यार्थ्यांची नोंदणी करून आपल्याला या ठिकाणी गुण घ्यायचा आहे. मानक क्रमांक 19 साठीचा जो स्तर क्रमांक 1 आहे त्यासाठी जो पुरावा लागणार आहे तो प्रशस्त ॲपवर रजिस्ट्रेशन असल्याचा पुरावा किंवा ॲपवर शिक्षक असाइन केल्याचा एक स्क्रीनशॉट आपल्याला त्या ॲपवरनं घ्यायचा आहे. त्यानंतर स्तर 2 साठी प्रशस्त ॲपवर विद्यार्थ्यांची नोंदणीचा स्क्रीनशॉट किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या यादीचा फोटो आपल्याला तिथून घ्यायचा आहे. स्तर क्रमांक 3 साठी वरील स्तरामधील सगळ्या बाबी आपल्याला लागणार आहेत. वरील जे 2 स्तर आहेत त्या दोन्ही बाबी, त्यानंतर अध्ययन अक्षम आणि स्वमग्न विद्यार्थ्यांच्या नोंदीचे फोटो किंवा त्या नोंदी त्या ठिकाणी लागणार आहे किंवा त्या विद्यार्थ्यांची यादी सुद्धा या ठिकाणी आपण अपडेट करू शकता. स्तर 4 साठीचा जो पुरावा आहे सर्व शिक्षकांना CWSN विद्यार्थ्यांना हाताळण्याचा किंवा त्यांना मदत करतानाचा प्रशिक्षणाचा पुरावा. आपण विद्यार्थ्यांना हेल्प करत असतो, सहकार्य करत असतो, अशा विद्यार्थ्यांना सहकार्य करतानाचा एक फोटो, तसेच या विद्यार्थ्यांना उपलब्ध साहित्य व उपकरणे याचा देखील एक फोटो आपल्याला लागणार आहे आणि वरील सर्व बाबी देखील त्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. यानंतर मानक क्रमांक 20 1.5.1 शाळा काळजी, करुणा आणि आदरार्थी वातावरणात मूल्ये वृद्धिंगित करते, विविध स्वागत करते आणि सर्व शालेय भागधारकात सांस्कृतिक मूल्यांची रुजवणूक करते. यामध्ये स्तर 1 साठीचा जो पुरावा आहे तो विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षण मार्गदर्शन करतानाचा फोटो, त्या संबंधी नोंदी अहवालाचा फोटो, उदाहरणार्थ नीटनेटकेपणा याबाबत आपण परिपाठामध्ये विद्यार्थ्यांची जी तपासणी घेतो किंवा त्यांना ते शिकवतो अशा टाईप मधला एक फोटो आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. स्तर 2 साठी एकात्मिक अभ्यासक्रम वार्षिक नियोजन, पाठ नियोजन, पाठ टाचन नोंद वही या ठिकाणी लागणार आहे. स्तर क्रमांक 3 साठी सण, उत्सव, दिनविशेष यांचे फोटो, सांस्कृतिक कार्यक्रमाचे फोटो आपल्याला लागणार
आहे. स्तर क्रमांक 4 साठी शाळेमधील समाज सहभागाची पुरावे फोटो जसे की पथनाट्य, कार्यशाळा, आयोजन अशा पद्धतीचे संपूर्ण फोटो आपल्याला या स्तर 4 साठी लागणार आहे. यानंतर मानक क्रमांक 21 1.5.2 शाळा वर्गातील आंतरक्रियांमध्ये भारताचा वारसा, सभ्यता, नैतिकता आणि मूल्यांचे ज्ञान समाविष्ट असल्याचे सुनिश्चित करते आणि विद्यार्थ्यांना समाज, प्राणी आणि निसर्गाप्रती कर्तव्याची जाणीव ठेवण्यास प्रोत्साहित करते. यासाठीचा जो स्तर 1 साठीचा जो पुरावा आहे, त्यामध्ये ऐतिहासिक स्थळांना भेटी, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण अशा पद्धतीचा फोटो, संस्कृती दर्शवणारी रांगोळी, त्यामध्ये वारली चित्र, संस्कार वर्ग कार्यशाळा. स्तर क्रमांक 2 साठीचा जो पुरावा आहे, अनुभवात्मक शिक्षण, ऐतिहासिक स्थळांना भेटी, स्थानिक कारागिरांना भेटी, वर्गात तार्किक चर्चासत्र आयोजन फोटो, परिपाठामध्ये भारतीय विचारवंत यांची माहिती सांगणे. स्तर क्रमांक 3 साठीचा जो पुरावा आहे, गणिती कुळी, संत साहित्य, किल्ले, मंदिरे यामध्ये रस असणाऱ्या विद्यार्थ्यांची चर्चासत्रे, एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रम सहभाग अहवाल फोटो. स्तर क्रमांक 4 साठी विद्यार्थ्यांचे निबंध, आत्मवृत्त लेखन नमुने, विद्यार्थ्यांचे सामाजिक कार्यात सहभाग फोटो, मूल्यावर आधारित शाळेतील बातमी फलक फोटो. स्तर क्रमांक 21 साठी. त्यानंतर स्तर क्रमांक 22 1.6.1 विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी शिक्षक मूल्यांकनाच्या बहुविध अध्यापन पद्धती वापरतात. स्तर क्रमांक 1 साठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदवहीचे फोटो, ठराविक काही फोटो घ्यायचे एकेका इयत्तेचे आणि त्याचं PDF बनवायचं आहे. स्तर क्रमांक 2 साठी मूल्यमापनाचे नमुना पुरावे व समग्र प्रगती पत्रकाचे पुरावे, ज्याला आपण HPC कार्ड म्हणतो. त्यानंतर स्तर क्रमांक 3 साठी संपादनूक वाढवण्यासाठी केलेला कृती कार्यक्रमाचे फोटो. स्तर क्रमांक 4 साठी समग्र प्रगती पत्रक किंवा विद्यार्थी संचिकेचे फोटो असे दोनही फोटो या ठिकाणी लागणार आहे. मानक क्रमांक 23 1.6.2 सहयोगी आणि स्वयंमूल्यांकन तंत्र समजून एकात्मीकरण केले आहे. यामध्ये स्तर 1 साठीचा जो पुरावा आहे, सहयोगी आणि स्वयंमूल्यांकनाबाबत शिक्षक प्रशिक्षण अहवाल फोटो. स्तर क्रमांक 2 पाठ नियोजनासह शिक्षकांची दैनंदिनी प्रत्येक वर्गाची फोटो. स्तर क्रमांक 3 सहयोगी मूल्यांकनाचे अभिलेखे फोटो. शिक्षक डायरी एकाच इयत्तेला शिकवणाऱ्या शिक्षकांनी एकत्र येऊन तयार केलेलं वार्षिक नियोजन. त्यानंतर स्तर क्रमांक 4 साठी स्वयंमूल्यांकनाचे अभिलेखे, विद्यार्थी पोर्टफोलिओ, ज्यामध्ये पोर्टफोलिओ म्हणजे उत्कृष्ट कामाचा नमुना आणि यामध्ये एक चेकलिस्ट किंवा रुब्रिक्स बनवले जातात आणि ते विद्यार्थी स्वयंमूल्यांकन केलं जातं. समग्र प्रगती पत्रक फोटो. आता हे रुब्रिक्सच्या अहवालाचे जे चेकलिस्ट असेल त्याचे एखाद्या विद्यार्थ्याचे जे रुब्रिक्स आहेत ते केलेले त्याचे नमुने लागणार आहे. स्तर क्रमांक मानक क्रमांक 24 1.6.3 अध्ययनाचे मूल्यांकन करण्यासाठी क्षमता, अध्ययन निष्पत्ती आणि श्रेणी स्तर म्हणून वापरतात. यामध्ये स्तर क्रमांक 1 साठीचा जो पुरावा आहे, अध्ययन निष्पत्ती व क्षमता याबाबत मूल्यांकनासाठी शिक्षक सक्षमीकरण कार्यक्रम अहवाल फोटो, राष्ट्रीय अभियान हेतू दीक्षा ॲपवर इतर ॲपचा वापराचा फोटो, याचे प्रशिक्षण. स्तर क्रमांक 2 साठी पुरावा आहे, नमुना पाठ नियोजन फोटो, अटल टिकरिंग प्रयोगशाळा पुरावे. यामध्ये विद्यार्थी रोबोटिक्स किंवा कोडिंग शिकवतानाचे फोटो येतील. स्तर क्रमांक 3 साठीचा जो पुरावा आहे, त्यामध्ये विज्ञान प्रदर्शन किंवा शाळेत प्रयोग करतानाचे फोटो. स्तर क्रमांक 4 साठी विज्ञान किंवा गणित प्रकल्प यादी शिक्षक व विद्यार्थ्यांनी केलेले फोटो, प्रश्नपेढी, विज्ञान व गणित सर्व साहित्य इयत्तांचे फोटो. अशा पद्धतीनं मानक क्रमांक 24 साठी पुरावे लागणार आहेत. मानक क्रमांक 25 1.6.4 प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी समग्र प्रगती पत्रक तयार केले आहे. सर्व विद्यार्थी त्यांची प्रगती करून सातत्यपूर्ण विकासाकडे निरंतर वाटचाल करतात. स्तर क्रमांक 1 साठीचा जो पुरावा आहे तो म्हणजे समग्र प्रगती पत्रक, मूल्यांकन वेळापत्रक, नमुना नोंदी, उपचारात्मक उपक्रमांचे नमुना दस्तऐवजाचे फोटो सर्व वर्गाचे. स्तर क्रमांक 2 साठी पुरावा आहे समग्र प्रगती पत्रकाच्या सर्व नोंदी. स्तर क्रमांक 3 साठी समग्र प्रगती पत्रकाचा नमुना, त्याच्या नोंदी आणि HPC जर डिजिटल स्वरूपात बनवला असल्यास त्याचा पुरावा. स्तर क्रमांक 4 ह्या BRC, CRC यांचे अभिप्राय म्हणजे शेरे बुक मधील BRC, CRC मधील जे अभिप्राय असतील त्याचे फोटो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण मानक क्रमांक 1 ते 25 पर्यंतचे मानके व त्यासाठी कोणते पुरावे आपल्याला आवश्यक लागणार आहेत अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली. उद्याच्या किंवा पुढील जो
याबाबत स्क्रॅपचा जो सिरीज आहे यामधील पुढील जे मानक हे 26 ते 50 अशा पद्धतीचे जे मानकांचे व्हिडिओ आहेत तो दुसऱ्या पार्टमध्ये आपण पाहू शकणार आहात. आणि अशाच ही जी PDF आहे आपल्याला मिळवायची असेल तर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन होऊन आपण जे या ठिकाणी जी PDF आणि त्यासाठी लागणारे हे जे पुरावे आहेत हे संपूर्ण क्षेत्रनिहाय पुरावे या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत पोहोचवायचा आहे. धन्यवाद.